अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या। त्यामुळे सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या खांद्यावर आली असून उद्यापासून ते दौऱ्याला सुरुवात करणार आहेत। उद्या जयकुमार गोरे मोहोळ आणि टेंभुर्णी इथे सभा घेणार आहेत। मात्र या सभेत कोणतीही राजकीय टोलेबाजी पाहायला मिळणार नाही। मुख्यमंत्री सोलापुरात 3 सभा घेणार होते। मोहोळ, बार्शी आणि माळशिरस अशा 3 ठिकाणी 29 जानेवारी, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी अशा 3 सभा निश्चित झालेल्या। मात्र या सभा आता रद्द झाल्या आहेत। सोलापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोणत्याही पद्धतीने बँड, वाद्य वा फटाके वाजवू नयेत। मतदारांची भेट घेत साध्या पद्धतीने प्रचार करावा असं आवाहन आमदार दिलीप सोपल यांनी केलं। बार्शीमध्ये आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना एकत्र येऊन निवडणूक लढत आहेत। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यभरात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारावर मोठा परिणाम झालाय। त्यातच अजित पवारांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी अत्यंत साध्या पद्धतीने प्रचार करण्यात यावा असं आवाहन सोपल यांनी केलं। अत्यंत साध्या पद्धतीने मतदारांना समक्ष भेटून प्रचाराची यंत्रणा राबवावी आणि या माध्यमातून आपले नेते अजितदादा यांच्या प्रती आपणा सर्व बार्शी तालुक्यातील जनतेचा, सहकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा जो आदरभाव आहे हा या साध्या पद्धतीनं प्रचार करून तो व्यक्त करावा। बातमी परभणीमधून आहे। रासप नेते महादेव जानकर दुचाकीवरून प्रचार करताना पाहायला मिळाले। परभणीच्या राणी सावरगाव येथे जिल्हा परिषद गटातील काँग्रेसच्या उमेदवार शिवाजी गुट्टे यांच्या प्रचारार्थ जानकरांनी प्रचार केला। काँग्रेस आणि रासपची इकडे आघाडी झाली आणि या निमित्ताने जानकर जिल्हा परिषद उमेदवार आणि पंचायत समिती उमेदवार यांच्यासोबत दुचाकीवरून प्रचार करताना पाहायला मिळाले। ग्रामीण भागात प्रचारासाठी वेळेत पोहोचता यावं याकरता दुचाकीवरून हा प्रचार करण्यात आलाय। परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेली आणि 26 वर्षांची साई तेजस्वी जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरलेली आहे। विधान परिषदेचे सभापती राहिलेले कैलासवासी शिवाजीराव देशमुख यांची साई तेजस्वी ही नात आहे। शिराळा तालुक्यातील कोकरूड जिल्हा परिषद गटातून साई तेजस्वी निवडणुकीसाठी उभी आहे। परदेशातनं उच्च शिक्षण घेऊन ती निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे। बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग, MBA फायनान्स आणि नंतर न्यूयॉर्कमधील कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स इन सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी साई तेजस्वी देशमुखने पूर्ण केली आहे। माझे जे शिक्षण आहे ह्याचा उपयोग माझ्या भागातल्या लोकांना व्हायला हवा, महिलांना व्हायला हवा आणि यूथला व्हायला हवा, युवकांना व्हायला हवा। मी स्वतः 26 आहे, 26 आहे, तर मला वाटते एक युवक रिप्रेझेंटेशन, एक स्त्रीचं रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व हे असायला हवं आपल्या भागामध्ये। आणि एक सुशिक्षित स्त्री हिला एक संधी तुम्ही सगळ्यांनी दिली आहे, म्हणजे माझ्या भागातल्या लोकांनी मला दिलेली आहे। त्या संधीचं मला त्यांच्यासाठी खूप काम करायचं आहे, विकास कामं आणायचे आहेत। आणि जे मी टेक्नॉलॉजी बघितली अमेरिकेमध्ये, जे इनोव्हेटिव्ह आयडियाज मध्ये मी काम केलेलं आहे तिकडे, ते मला आपल्या भागामध्ये, आपल्या देशासाठी मला ते आणायचं आहे, इम्प्लिमेंट करायचं आहे, हेच माझी इच्छा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।